नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला बघायची आहे बुद्धिमत्ता चाचणीवरील टेस्ट क्रमांक 4, ज्याच्यामध्ये आपण सांकेतिक भाषेवरील 10 टाईपचे 10 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचं, शेवटपर्यंत तुम्ही जेव्हा ही टेस्ट बघाल, याच्यातला प्रत्येक प्रश्न जेव्हा सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला 10 टाईप्स जे विविध परीक्षांना वारंवार विचारले गेले आहेत असे टाईप या ठिकाणी शिकायला भेटणार आहेत. बघूया आपण. तुमच्याकडूनही काही उत्तरांची अपेक्षा आहे. माझ्या आधी तुमचं उत्तर येईल, तुम्ही ते काढाल, तुमच्याकडे तेवढी गती असेल असं मला अपेक्षित आहे. बघूया आपण कसे प्रश्न आहेत, कसे 10 टाईप या सांकेतिक भाषेमध्ये येऊ शकतात. चला या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत. पहिलाच प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेमध्ये रिक्वेस्ट हा शब्द S2R5 2TY असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये ACID हा शब्द कसा लिहाल किंवा कसा लिहिला जाईल. तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत. आता इथे जर थोडंसं तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात काय येतं आहे. मला असं वाटतं या सगळ्या बाबी जर बघितल्या तर आपल्याला सांकेतिक भाषेमध्ये अक्षर आणि अंक दोघांचं मिश्रण या ठिकाणी दिसतं आहे. बरोबर. रिक्वेस्टसाठी जे शब्द दिले आहेत पुढे त्याच्यामध्ये कुठेतरी अक्षर येत आहेत, अंक येत आहेत. ओके. आणि मग याच्यात तुम्ही जर बघितलं तर मग आपल्याला थोडंसं तुलनात्मक जावं लागतं. सुरुवातीला काय करावं लागतं आपल्याला, की या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे शब्द रिक्वेस्ट. बरोबर. जे आधी दिलेलं आहे त्या गोष्टींची आपल्याला व्यवस्थित विश्लेषणात्मक मांडणी करता आली पाहिजे. रिक्वेस्टसाठी या ठिकाणी काय दिलं आहे, S2R5 2TU. बरोबर. आता इथे आपल्याला बघावं लागेल की बाबा कशासाठी काय दिलेलं आहे, याच्यामधला संबंध काय आहे. हा संबंध जर तुम्हाला एकदा ओळखता आला तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे आपण त्या उत्तरापर्यंत, त्या लॉजिकल एंडपर्यंत पोहोचतो. मग इथे आर साठी काय दिलंय, यस. काय दिसतं तुम्हाला, RS. एकने त्या ठिकाणी आपण पुढे जातोय. बरोबर. RS. आता मात्र इकडे जर तुम्ही बघितलं तर ई साठी 2 दिलेलं आहे. आता याचं हे 2 का आलं याच्या मागचं थोडंसं लॉजिक आपल्याला शोधावं लागेल. आपण मनामध्ये राहू देऊ थोडंसं, बाबा ई साठी 2 हा अंक आलेला आहे. पुढे क्यू साठी आर आलेला आहे की OPQR, म्हणजे इथे 1ने प्लस झालं हे आपल्याला लक्षात येतं. यू साठी 5 आलेलं आहे. 5च्या मागचं लॉजिक काय आपल्याला बघायचं आहे. पुन्हा ई साठी 2 आलेलं आहे. बघा, ई साठी इथे 2 आलं, इकडे 2 आलं. एस साठी टी आला, ST, आणि टीच्या नंतर पुन्हा यू. म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही जे वर्ण आहेत त्या वर्णांसाठी पुढचा वर्ण येतोय. काय, वर्णासाठी पुढचा वर्ण या ठिकाणी येतो आहे. मात्र इथे तुम्ही ई यांच्यासाठी जर बघितलं मित्रांनो, आपल्याला हे सोर आहेत. काय बघा, तुमच्या लक्षात येईल. आपण इंग्लिशमध्ये जर बघितलं तुम्ही AEIOU, तुम्हाला 5 सोर इंग्रजीमधले माहीत आहेत. बरोबर. AEIOU 5 स्वर तुम्हाला या ठिकाणी इंग्रजीमधील माहीत आहेत. आणि हे 5 स्वर यांचा क्रम जर बघितला तुम्ही, एचा क्रम 1 आहे समजा, 2 ईचा 2 आहे, आयचा 3 आहे, ओचा 4 आहे आणि यूचा 5 आहे. म्हणजे असं सलग क्रम. नंतर मग तो दुसरा क्रम वेगळा. मात्र हा क्रम आपला स्वरानुसारचा क्रम जर बघितला तर 5 स्वर आहेत, त्यांचा हा क्रम आहे. आणि मग आपण जर थोडंसं या पद्धतीने विचार केला तर आपल्याला दिसतं की ईचा क्रम 2 आपण बघतो 2 ठिकाणी आलेला आहे. यूचा क्रम 5 तोही आलेला आहे. म्हणजे स्वरांचा काय घेतलेला आहे, स्वरांच्यासाठी अंक वापरलेले आहेत आणि त्या स्वरांचा तो क्रम दिलेला आहे. अक्षरांसाठी त्याचं पुढचं अक्षर वापरलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की या ठिकाणी नेमकं पॅटर्न काय आहे तो एकदा लक्षात आला की आता तुम्हाला पुढचं उत्तर देता येईल. की तुम्हाला शब्द दिला या ठिकाणी ACID. आता इथे मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी उत्तरापर्यंत लगेच पोहोचता येईल. उत्तरापर्यंत लगेच पोहोचता येईल. काय, ये साठी आपल्याला माहित आहे ये हा सोर आहे. मग ऑप्शन तुमच्या समोर होते. ये हा सोर आहे, याच्यासाठी आपला अंक वापरायचा आहे. आणि अंक जर इथे बी आहे, विषय संपला. इथे आय आहे, विषय संपला. अंक आहे, इथे 1 दिला, इथे 1 दिलाय. चला, येचा त्या ठिकाणचा अंक समजा 1 आपण वापरतोय. सीच्या पुढे काय येतो, डी येतो. आय, AEIOU. आय 3 नंबरचा सोर आहे त्या 5 पैकी. आणि डीच्या पुढे ABCDE, ID3E. मित्रांनो ऑप्शनमध्ये आहे. आपल्याला या टेस्टमधून शिकायचं काय आहे, आपल्या या टेस्टमधून हे शिकायचं आहे की कशा पद्धतीचे प्रश्न येतात, प्रश्न कसे डेव्हलप होतात. हे जर तुम्हाला एकदा कळायला लागलं, तुम्ही 10 पद्धतीचे 10 प्रश्न जर सांकेतिक भाषेवरील एकदा सोडवले तर तुमच्या समोर जेव्हा प्रश्न येतील ना तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये ते त्या ठिकाणी म्हणजे विचारशक्तीला तुमच्या चालना भेटेल. ओके. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे की सांकेतिक लिपीमध्ये लव हा शब्द आहे. कोणता, लव हा शब्द JMTC असा लिहितात.
तर त्या सांकेतिक लिपीमध्ये मच हा शब्द कसा लिहावा बघा. लव, LOV हा कसा लिहित आहेत, JMTC. तर मच हा कसा लिहिणार. आता तुम्हाला इथे यांचं सुद्धा एकमेकांशी काय संबंध आहे हा तुम्हाला बघावा लागेल. समजा आता मग आपण बघतो यल आणि जेचा काय संबंध आहे हा तुम्हाला लक्षात येतो का. IJKL म्हणजे जे पासून इकडे जर तुम्ही मागे गेलात -JKL म्हणजे या ठिकाणी -2 जर तुम्ही गेलात तर यल येतो आहे. पुढे MNO बघा इथे सुद्धा तीच आहे. यमच्या मधला यन सोडला की दुसरा काय येतोय मायनस दुसरा मागे गेले की ओ येतो आहे. टीचं तसं होतंय का, OPQR STUV टीच्या नंतर यू सोडून दिला की व्ही येतो आहे -2 आणि पुढे CDE बरोबर. इथे सुद्धा -2 झालाय, ई येतो आहे. म्हणजे बघा -2 मागे जावं लागतं आहे. आपण जेव्हा वर्णमालिका बघतो मागे जातोय आपण, एक वर्ण सोडून त्याच्या मागचा वर्ण आपण घेतोय. मग मला वाटतं आता तुम्हाला इथे हे सोपं जाईल. मच याच्यासाठी नेमकं काय येते खाली, आणि इथे ऑप्शनवर सुद्धा लक्ष ठेवायचं. आपल्या जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही. ऑप्शनमधील जर पहिले 1-2 शब्द त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात इथे के आलाय JLN संपलं पहिले, ज्याच्यामध्ये तुमचं उत्तर येऊ शकतं. यमच्या 2ने जर मागे तुम्ही गेलात मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की MNO ओके IJKL. आता इथे तुम्हाला पुढचं जे आहेत या ठिकाणी म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी मागे गेला होता. इथे थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हा शब्द लिहिला जाऊ शकतो. IJKLM के बघा इथे तुम्हाला विचारलेलं काय आहे, मच हा शब्द कसा लिहावा, काय मच हा शब्द कसा लिहावा त्या सांकेतिक लिपीमध्ये असं म्हटलेलं आहे. कारण की सांकेतिक लिपीतला शब्द तुम्हाला दिला आहे, उलटे करावं लागणार आहे. IJK म्हटले तुम्ही, KL सोडून दिला, इकडे यम आहे म्हणजे -2 नी मागे गेलात तुम्ही के. पुन्हा मग यूच्या मागे जर तुम्हाला जायचं झालं OPQR STU इकडे यस आहे, यूच्या इथे टी सोडून दिलाय, यस आलेला आहे. आता इथे तुमच्या लक्षात येते के आणि एस पहिल्या ऑप्शनमध्ये आहे, विषय संपला. सीच्या मागे 2 ने गेला तुम्हाला ए येतो आहे, बी सोडून दिला. एचच्या मागे 2 गेले तुम्ही एफ, EF GH, एफच्या मधला तो जी सोडला, इथे एफ येतो आहे. KSAF काय KSAF या ठिकाणी हे तुमच्या लक्षात येतं आहे. 1 नंबरचं उत्तर या दुसऱ्या प्रश्नाचं आपलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागेल. उलटे पालटे कशी क्रम येत आहेत. पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, अत्यंत इंटरेस्टिंग. आणि या पद्धतीचे प्रश्न थोडेसे फसवतात, अवघड वाटतात. बघा इथे काय म्हणलंय, बर्ड इज इन द ट्री हे कसं लिहिलंय या ठिकाणी सांकेतिक लिपी त्यांनी दिली आहे की अशा पद्धतीने लिहिले जाते. तर किट इज ग्रीन हे कसे लिहाल, तर किट इज ग्रीन हे कसे लिहाल. बर्ड इज इन द ट्री हे अशा पद्धतीने लिहिलं गेलं आहे. तर किट इज ग्रीन हे काईट इज ग्रीन कसं लिहिणार, सॉरी काईट. आता तुम्हाला इथे सुद्धा तेच करायचं आहे की कशासाठी काय वापरलेलं आहे. आधी तुम्हाला हे जी वरती दिलेली माहिती आहे ना मित्रांनो, ती दिलेली माहिती जी आहे तिच्यावर तुम्हाला प्रोसेस करता आली पाहिजे. तिचं तुम्हाला व्यवस्थित ॲनालिसिस करता आलं पाहिजे. ते जर तुम्हाला करता आलं तर मला असं वाटतं तुम्हाला त्या ठिकाणी अवघड काहीच जाणार नाही आहे. मग इथे कसं असू शकतं, काही वेळेस हे बर्डसाठी कोणता शब्द आहे, ईजसाठी कोणता शब्द म्हणजे शब्द घेतला आहे, ट्रीसाठी कोणता घेतला आहे, अशा पद्धतीची ही रचना असू शकते. ओके. काही वेळेस थोडंसं वेगळंही असू शकतं की त्याच्यामधला हे जे मग बर्ड हा शब्द आहे, समजा हा बर्ड तुम्ही घेतला बर्ड, या बर्डसाठी आता इथे आपण बघतो इथे थोडंसं लॉजिक आपलं काय जातं, बर्ड हा 4 अक्षरी आहे, DKTF 4 अक्षरी आहे, ईज 2 अक्षरी आहे, GQ 2 अक्षरी आहे, IN इन 2 अक्षरे आहे, KP 2 अक्षरे आहे. म्हणजे इथे काय लक्षात येतं आपल्या की त्या लेटरसाठी दुसरा लेटर वापरलेला असू शकतो. मग बर्ड आणि DKTF मध्ये काही संबंध आहे का, बरोबर, तो आपल्याला शोधण्याचं काम करावं लागेल. कारण की आपण बघतोय सारखे अक्षर आले म्हणजे एका लेटरचा त्या ठिकाणी संबंध असू शकतो. म्हणजे इथे बी आणि डीचा काहीतरी संबंध असू शकतो, आय आणि केचा काहीतरी संबंध असू शकतो, आर आणि टीचा काहीतरी संबंध असू शकतो, डी आणि एफचा काहीतरी संबंध असू शकतो. मग काय संबंध, मग बी अधिक BCD, बी अधिक 2 डी येतो आहे, IJK, आय अधिक 2 के येतो आहे, आर OPQR ST यस सोडून दिला, इथे टी येतो आहे, डीचं ABCD ई सोडून दिला, इकडे एफ येतो आहे. बरोबर. म्हणजे बघा तुम्हाला +2 केले की मला वाटतंय पुढचा वर्ण त्या ठिकाणी येतो आहे सेम त्या ठिकाणी. इथे जर ईजचं बघितलं मी IJK
के एल, या ठिकाणी तुम्ही बघतायत ABCDEFGHI. ओके, या ठिकाणी वर्णमालेतील पाठीमागील दुसरा वर्ण तुम्हाला घ्यावा लागणार आहे. इथे बघा ना, आपण आता तुम्ही समजा काईट हा शब्द आहे, काईट आहे. आता मग आपलं उत्तरापर्यंत डायरेक्टली पोहोचता येतं. लॉजिकल एंड आपण वरच्या याच्यामध्ये बघितलं कशा पद्धतीची रचना आहे. मग KITE इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येतं आहे IJK, केच्या पुढे KL सोडून दिला की काय येतो, यम येतो. काय यम येतो आहे. आता इथे तुम्हाला थोडंसं वेगळं लक्षात येतंय का, की तुम्ही जेव्हा बर्डमधला आय घेतला, आयच्या पुढे काय आला के, आयच्या पुढे काय आला के. इथे बघा आयसाठी काय होता ABCDEFGHIJKL, IJ म्हणजे यक सोडून. इथे सुद्धा आयच्या नंतर काय येणार आहे, इथे सुद्धा आयच्या नंतर के येणार आहे. बरोबर, कारण तिथे सरळ आयसाठी के आहे, इथे सुद्धा आयसाठी के आहे. टीचं जर तुम्ही बघितलं तर टीसाठी काय येतो आहे तो तुम्हाला बघावा लागेल. आता इथे तुम्ही टी जर बघितलं STUV, टीच्या नंतर यू सोडून दिला की पुढे व्ही येणार आहे. टीच्या नंतर यू सोडून दिला पुढे व्ही येणार आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ईसाठी काय येतोय, ईसाठी जर तुम्ही बघितलं तर ABCDEFG, एफ सोडून दिला नंतर जी येतोय. मग MKVG आलंय मित्रांनो, इथे सगळीकडेच तर MKVG आहे. मग ऑप्शन काय निवडायचा, ऑप्शन तुम्हाला फसवणार आहे. मुद्दाम मी त्या ठिकाणी आधीच थोडंसं एक हे ठेवलेलं होतं, त्या ठिकाणी फट ठेवलेली होती अशी की इथे जर ईचं तुम्ही क्यू बघितलं तर काय लक्षात येतंय, आयसाठी या ठिकाणी जी आला. बरोबर, याच्यात काय संबंध आहे, ABCDEFGHI. मित्रांनो इथे उलट होतंय, या आयसाठी जे आहे हा जी जो आहे हा मागचा घेतलेला आहे, -2 केलंय. कारण जीच्या नंतर काय येतो आपण बघतो EFGHI, इथे यच सोडून मागे गेलेले आहे. यसचं काय आहे, ईजचा आपण जो यस बघतोय या यससाठी क्यू आलेला आहे, क्यू. ओके, QRS पुन्हा 2 ने मागे जातोय. म्हणजे इथे क्रम उलटा आहे. तुम्ही इथे जर बघितलं ईजसाठी काय येतोय तुमचा क्यू, GQ येतो आहे. मग इथे GQ 3 ठिकाणी आहे, चौथा ऑप्शन कट झाला समजा. आता राहिला शेवटचा, काय राहिला शेवटचा, मग त्याच्यासाठी काय ITGP, म्हणजे इथे जे ग्रीन आहे त्या ग्रीनसाठी काय वापरायचं, त्या ग्रीनसाठी काय वापरायचं हा प्रश्न आहे. ओके, आता आपण त्याच्यावर विचार करूया, कारण तुम्हाला एक एक मुद्दा तिथे क्लिअर करावा लागेल. ग्रीन हा शब्द या ठिकाणी आपण लिहिला. बरोबर, ग्रीन अशा पद्धतीने आपण लिहिलेला आहे. आता या जी साठी काय येतोय आपल्याला माहित आहे, ABCDEFGHI. जीच्या नंतर एच सोडून दिला आय येणार आहे, +2 आपण करतोय. आर आपल्याला माहिती आहे OPQRST, आरच्या नंतर एस सोडून दिला पुढे काय येणार आहे, टी येणार आहे. ईचं आपल्याला माहित आहे, ईच्या नंतर काय येतो आहे ABCDEFG, एफ सोडून दिला पुढे जी येतोय, पुन्हा ई आहे, पुन्हा जी येतो आहे. आणि शेवटचा जो आहे MNOP, यांच्या नंतर ओ सोडून दिला की पुढे काय येतो आहे, पी येतो आहे. बघा या ठिकाणी ITGGP, मग आहे का इथे ITGGP कुठे आहे ते बघा, 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे ITGGP. काय 1 नंबरचा ऑप्शन ITGGP, उत्तर आपलं येत आहे 1 नंबर. मित्रांनो थोडंसं लॉजिकल एंड आहे, महत्त्वाचं आहे. तुम्हाला एकदा याची प्रॅक्टिस झाली की मला वाटतं पुढचे प्रश्न आपण याच्यावर घेत राहणार आहोत, ते आणखी सोपे जातील. आता पुढचा आणखी थोडासा वेगळा प्रश्न, 4 नंबरचा वेगळा टाईप. अशा पद्धतीचे प्रश्न येतात. एका संकेतामध्ये प्लस म्हणजे गुणिले, मायनस म्हणजे प्लस आणि गुणिले म्हणजे भागाकार दिलेला आहे. तर 7 + 4 - 12 × 3 याची किंमत काय, बरोबर, यांची किंमत काय असं म्हटलेलं आहे. तुम्हाला सरळ ते जे संकेत आहेत त्यांचा बदल करायचा आहे. तुम्ही आता इथे तुम्हाला काय लिहून घ्यायचं, आधी प्लस बरोबर गुणिले हे लिहून घेतलं तुम्ही, मायनस बरोबर प्लस हे लिहून घेतलं तुम्ही, गुणिले बरोबर भागिले हे तुम्ही लिहून घेतलं. ओके, आता तुम्हाला इथलचे ते चिन्ह बदलवायचे आहेत. काय करायचे आहेत, ते चिन्ह बदलवायचे आहेत. मग इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बॉडमॉस नियमाचा सहारा घ्यावा लागेल. मग आता आपण बघितलं की बाबा 7 आहे, पण प्लसच्या जागेवर काय येणार आहेत, गुणाकारात चिन्ह म्हणजे 7 गुणिले आपण घेतलंय, पुढे 4 आहे. इकडे
तुम्ही बघतायत की तुमच्या समोर मायनसचं चिन्ह आहे, मग मायनससाठी आपण काय घेतोय, प्लस घेतोय. आणि शेवटी काय, हे 12×3 या ठिकाणी म्हटलं होतं. गुणिलेसाठी आपलं काय आहे, भागिले आहे. म्हणजे इथे 12/3 असं जर तुम्ही केलं तर बॉडमास आधी भागाकार करून घेतला, 3 चौक 12. ओके, या ठिकाणी 4 आलेला आहे. इथे 7 चौक 28 म्हणजे 28+4. तुमच्याकडे उत्तर तुमचं रेडी होतंय. 28+4 किती येतो आहे, 32 येतो आहे. 28+4 32 आणि ऑप्शनमध्ये 32 आहे. सरळ सरळ म्हणजे एकदम सोपा टाईप आहे. मात्र हा टाईप महत्त्वाचा आहे. टाईप हा महत्त्वाचा आहे. आम्हाला याबद्दल आयडिया असली पाहिजे, आम्हाला हे माहीत असलं पाहिजे. पुढचा टाईप तेच पण उलट्या पद्धतीने, थोडंसं उलटा. ओके, बघा, जर 3×3 = 96, 6×5 = 15 असे 12, 8×4 = 12 16, तर याच संकेतानुसार 3×9 किती. बघा, प्रश्न इंटरेस्टिंग आहे. प्रश्न इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. काय म्हटलेलं आहे, 3×3 = 96, 6×5 = 15 12 आणि 8×4 = 12 16. ओके, या संकेतानुसार 3×9 किती. ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. 5 नंबरचा प्रश्न. आता नेमकं केलेलं काय आहे ते तुम्हाला बघावं लागेल. बघा, 3×3चं 96 येतंय, म्हणजे इथे काय आहे, 3चा आणि 3चा काय संबंध. आता इथे जर बघितलं 3 आणि 9चा काही संबंध आहे का, 3 आणि 6चा काही आहे का, हे तुम्हाला सगळ्यात आधी शोधावं लागेल. कारण की आधी जे एकदम पॉसिबल आहे ते, मग इथे 3 आणि 9चा काय संबंध आहे, तर 3 त्रिक 9 म्हणजे 3ची तिप्पट झाली. 3 त्रिक 9 या ठिकाणी येऊन गेले. आणि 3चा आणि 6चा काय आहे, 3×2, 3×2 6. म्हणजे आधी पहिल्या अंकाला त्या ठिकाणी आपण बघितलंय 3 ने गुणलं आणि दुसऱ्या अंकाला काय केलंय, 2 ने गुणलेलं आहे. बघूया आपण मग असं 96 येतोय. मग दुसऱ्या ह्याच्यात काही होतंय का बघू आपण. आता इथे 6 आणि 15 5 आहे, मग इथे 15 येतं, इथे 12 येतं. मग 6ला जर 3 ने गुणलं तर तिथे तर 18 येतं. 5ला जर 2 ने गुणलं तर 10 येतं. मग हे जमत नाहीये. मग आपल्याला असं करता येईल का की पहिल्या अंकाची दुप्पट आहे, समजा 6ची दुप्पट. आता इथे जर बघितलं आपण 3ची दुप्पट जर 6 केली, आपण उलटं घेतलं, 3×2 6 आपण केले, आणि इकडे 3×3 आपण 9 केले, आणि ती मागे पुढे ठेवली. म्हणजे तो अंक जो 6 आलेला आहे, हा नंतरचा अंक जो आहे तो आधी घेतला आणि आधीचा अंक नंतर घेतला. पहिल्या अंकाची दुप्पट उजवीकडे घेतली आपण, बरोबर. पहिल्या अंकाची दुप्पट इकडे घेतली उजवीकडे, आणि दुसऱ्या अंकाची दुप्पट जर डावीकडे घेतली, असं करून बघितलं तर. म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे 6 आणि 5 आहे, बरोबर. 6ची दुप्पट 12 आपण इकडे घेऊन घेतली, कुणीकडे, उजवीकडे. आणि 5ची तिप्पट 5 त्रिक 15 आपण डावीकडून घेतली. खाली 8 आणि 4 आहे, 8ची दुप्पट 16 आपण इकडे उजवीकडे घेतली, आणि 4ची तिप्पट 12 आपण डावीकडे घेतली. ओके, तर ते मुद्दे मला वाटतं या पद्धतीने याची रचना आहे. सरळ सरळ त्याची जी दुप्पट आणि तिप्पट आहे. इथे जे तुम्ही बघतायत ना, या ठिकाणी आपण समजा हे 6 आणि 5चं उदाहरण तुमच्या क्लिअर लक्षात आणून देतो मी. 15 12. ओके, पहिला अंक हा जो 6 आहे, या 6ची दुप्पट 6×2 12 हा आपण इकडे उजवीकडे लिहून घेतला, आणि या 5ची तिप्पट दुसऱ्या अंकाची तिप्पट जी आहे 15 5 त्रिक 15, तो आपण कुठे घेतला, इकडे घेतला आहे डावीकडे. दुसऱ्या अंकाची तिप्पट 15 12 आपण या ठिकाणी म्हणतो आहे. काय, 15 12 आपण म्हणतो आहे. तर ते या ठिकाणी येतंय. मग याच पद्धतीने आपल्याला 3×9 वर जावं लागेल. मग 3×9चं कसं करता येईल बघा. आता तुम्ही आपण जे बघितलंय पॅटर्न आपल्याला लक्षात आला. 3×9 इकडे या 3ची दुप्पट उजवीकडे 3×2 6, आणि या 9ची दुप्पट डावीकडे 9 त्रिक 27, बरोबर. 27 आणि इकडे 6 आहे का ऑप्शनमध्ये, 27 आहे, 627 आहे, 276 आहे, 762 आहे. 27 आणि 6 276 तुम्ही या ठिकाणी बघता आहात. ही दुप्पट आणि तिप्पट. पुढे मी जातो आहे 6व्या नंबरच्या प्रश्नाकडे. जर प्लस म्हणजे मायनस, गुणिले म्हणजे प्लस, मायनस म्हणजे भागाकार, आणि भागाकार म्हणजे गुणिले, तर हे या ठिकाणचं उदाहरण आहे. हे तुम्हाला सोडवायचं आहे. बघूया तुमच्यापैकी किती जणांना सोडवता येते. आपण या पद्धतीचा सेम टाईप बघितलेला आहे. ओके, मला वाटतंय हा प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजेत. जे अत्यंत नवीन आहेत त्यांच्यासाठी मी थोडक्यात या ठिकाणी आयडिया देतो. तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं, चिन्ह बदलवणे आहे. सोपं, म्हणजे जास्त डोक्याला ताण घेऊ नका. आपण बघा 15 घेतले आपण, इकडे काय आहे ऑलरेडी मायनसचं चिन्ह आहे. मात्र आपण मायनससाठी काय घेणार आहोत, भागाकार घेणार आहोत, बरोबर. मग 15 भागिले
4. भागाकारासाठी आपण काय घेणार आहोत? गुणाकार, कारण की ते भागाकार चिन्ह आहे, आपण भागाकाराला गुणाकार म्हटलोय. गुणिले 12 म्हटलो आपण. प्लसच्या जागेवर काय करायचं आहे आपल्याला? मायनस करायचं आहे. -9 म्हटलो आपण. भागाकाराच्या जागेवर आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. इथे आपण 2 म्हटलो आणि गुणाकाराच्या ऐवजी आपल्याला इथे प्लसचं चिन्ह घ्यायचं आहे. आपण इथे 18 म्हटलो आणि मायनसच्या जागेवर आपल्याला या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला भागाकाराचं चिन्ह आहे. ओके, भागिले 2. मग इथे सुद्धा तेच आपलं बॉडमॉपचा नियम आहे, कंसामध्ये तुम्हाला हे घेता येईल. ओके, म्हणजे इथे 15/4 गुणिले 12 आपण कंसामध्ये घेतलं, नंतर इथे 9 गुणिले 2 आपण कंसामध्ये घेतलं आणि इथे 18/2 आपण कंसामध्ये घेतलं. ओके, या 3 ठिकाणी आपण बघतो आहे की कंस आहेत आणि मग आपल्याला यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. कंस आधी आपण सोडवून घेऊ. इथे जर बघितलं तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबा या 15/4 जे आहे याला असं खाली लिहून घेतलं, या 4ला खाली घेतलं तर इथे तिरपा गुणाकार होतो आहे. 4 त्रिक 12, 15 त्रिक या ठिकाणी हे 45 येतं आहे. पहिल्या कंसाचं उत्तर 45, मध्ये मायनसचं चिन्ह आहे ते आपण घेतलं. 9 दुनी 18 येतं आहे. इथे 18/2 9 येतं आहे. बरोबर. 45 वजा 18 अधिक 9 या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर उत्तर काय येतं आहे? ओके, 25 अधिक 18 वजा 18 अधिक 9 उत्तर येतं आहे मित्रांनो 36. 36 आणि ऑप्शनमध्ये तुमच्या या ठिकाणी मला वाटतं 36 आहे. इथे बेसिक क्रिया तुमच्या चांगल्या असल्या पाहिजे. बेसिक तुमचं चांगलं असेल तर मला वाटतं या बाबी अत्यंत सोप्या आहेत, अवघड काहीच नाही आहे. पुढचा मुद्दा थोडंसं वेगळा टाईप, थोडा वेगळा, मात्र सराव असेल तर नक्कीच लवकर तुम्हाला सोडवता येईल. सांकेतिक लिपीमध्ये सॅलरीसाठी 21, 31, 45 आहे, तर शॅलीसाठी काय वापरायचं? ओके, 21, 35, 23, 15, 21, 53, 21, 15. सांकेतिक लिपी सॅलरी, सॅलरीसाठी काय वापरणार तुम्हाला बघावं लागेल की बाबा इथे कशासाठी काय वापरलेलं आहे. आता हे बघा, सॅलरी हा शब्द आपण या ठिकाणी लिहून घेतला. सॅलरी याला आपण देतोय 21, 35, 45. ओके, आता एससाठी आपण काय वापरतोय? 2 वापरतो आहे. एसाठी 1 वापरतो आहे. एलसाठी 3 वापरतो आहे. वायसाठी आपण 5 वापरतो आहे. मित्रांनो, म्हणजे हा टाईप जर म्हटलात तुम्ही तर इतका सोपा आहे की याच्या इतका सोपा टाईपच नाही दुसरा. कसं? तुम्हाला सरळ सरळ याच्यामध्ये जे अंक वापरलेले आहेत तसे इकडे शॅलीसाठी ऑप्शनमध्ये तसं काही आहे का? तुम्ही एससाठी काय 2 वापरला होता, मग इथे 2 जर तुम्ही घेतला. एसाठी तुम्ही 1 वापरला, तो या ठिकाणी तुम्ही घेतला. समजा एलसाठी तुम्ही या ठिकाणी 3 वापरलेला आहे, तो इथे तुम्ही घेतला आणि वायसाठी 5 वापरला घेतला. 21, 35 ऑप्शनमध्ये आहे का? येस आहे ना ऑप्शनमध्ये. सगळ्यात सोपा टाईप, सांकेतिक भाषेमधला हा सगळ्यात सोपा टाईप, सगळ्यात सिंपल उदाहरण. पण काही वेळेस आपण याला सुद्धा खूप जास्त वेळ घालवतो, तर ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे. यासाठी सराव असावा लागतो. सराव असेल तर मला वाटतं या गोष्टी अवघड नाही आहे. पुढे जातोय मी. ए बरोबर 1, बी बरोबर 3, सी बरोबर 5, तर कव्हर या शब्दाची सांकेतिक संख्या कोणती? तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे बाबा, ए बरोबर 1 दिलंय. एचा अनुक्रमांक आपल्याला माहिती आहे ए आहे, 1 आहे. मात्र बीचा काय? बीचा जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी तो तर बीचा अनुक्रमांक 2 आहे, मात्र इथे काय दिलं? 3 दिला. मग याच्यात काय नेमकं 2 अधिक 1 3 होतोय का? त्यासाठी आपल्याला पुन्हा सीचा बघावं लागेल. सीचा जर बघितलं तुम्ही इथे 5 दिलंय, मग सीचा जर 3 आहे अनुक्रमांक मुळात, मग त्याचा दुप्पट केला 3 दुनी 6, 6 वजा 1 होतोय का? बघावं लागेल. किंवा मग आपण इथे म्हटलं होतं की बाबा बीचा अनुक्रमांक 2 आहे, त्याच्यात 1 मिक्स केला 3 होते, मग सीचा 3 आहे, 1 मिक्स केला तर 5 नाही होते ना, तो 4च होतो. मग आपलं असं करता येईल का? एचा अनुक्रमांक 1 आहे, मग 1ची दुप्पट केली 2, 2 वजा 1 गुणले 2 केले, 2 वजा 1 काय आला? 1 आला. इथे 3ची आपण दुप्पट केली 3, हे बीचा मूळ हे जे आहे 2 नंबरचा अंक आहे, 2 गुणले 2 4 केलं, 4 वजा 1 3 आला. सीचा मूळ अंक काय आहे किंवा अनुक्रमांक काय आहे? 3, 3 गुणिले 2 केले आपण 6 केले, वजा 1 5 आलाय. म्हणजे लक्षात काय येते? जे त्या संख्येचे अनुक्रमांक आहे त्यांची दुप्पट करा, त्याच्यातून 1 मायनस करा, उत्तर तुमचं रेडी असतं. मग इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्यासमोर कव्हर हा शब्द आहे. कव्हर हा शब्द आपल्यासमोर आहे. मग कव्हरचं तसंच करावं लागेल आपलं की त्याची दुप्पट करा, त्याच्यातून 1 मायनस करा. आता सीचा जर तुम्ही अनुक्रमांक बघितला तर तुमच्या काय लक्षात येतं आहे? ए बी सी 3
बरोबर. सीचा आपल्याला तर वर इथे भेटलेलाच आहे 5, याच्यात काही ताणच घ्यायचा आणि इथे सरळ सरळ सीसाठी 5 आहे. आणि मग याच्यात जर तुम्ही गेलात तर ऑप्शनमध्ये सगळीकडे 5 आहे. मात्र व्हीसाठी काय आहे, आता ईचं आपल्याला जवळ माहीत असतो काय अनुक्रमांक, बाबा ABCDE 5 नंबर आहे. मग या ईचा अनुक्रमांक आपण म्हणतोय की बाबा ABCD आणि ई 5 आहे. मग 5ची दुप्पट, बरोबर. 5ची दुप्पट केली आपण 10, 10 वजा 1 9. म्हणजे मित्रांनो इथे जे हे असणार आहे इथे 9 येणार आहे. म्हणजे आपल्याला जे सोपं वाटतं ते आधी आपण घेऊ. मात्र इथे ऑप्शनमध्ये सगळीकडे तर 9 आहेच. म्हणजे तुम्हाला सोपं वाटतं आयोगही किंवा जे काही मंडळ आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी हे करत नाहीये. इथे 35चं सगळ्या ठिकाणी 35च वापरलंय किंवा 9चं 9च वापरलंय, इकडे 5चं 5च वापरलंय, बरोबर. तुमचं फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या शब्दामध्ये तुम्हाला या ठिकाणी उत्तर काढता येईल. म्हणजे तुम्ही सुरुवातच करताना तिथून करू शकता. याच्यात मग नेमकं काय येणार आहे बाबा, ओसाठी काय आणि व्हीसाठी काय. जर तुम्ही ओचं बघितलं, आता आपण जर या ठिकाणी ओचा अनुक्रमांक बघितला तर तुमच्या लक्षात काय येतं आहे बघा. ओचा अनुक्रमांक आपल्या त्या ठिकाणी जर बघितला तुम्ही तर त्याचं उत्तर येणार आहे तर 43. काय 43, सॉरी या ठिकाणी ओ आणि आपल्याला व्हीचा समजा क्रमांक काढायचा आहे. ओचा नंबर जर बघितला आपण तर 15 नंबरचं हा हे आहे वर्ण आहे. मग 15 दुनी 30, 30 वजा 1 29. ओसाठी या ठिकाणी येणार आहे 29. व्हीचा क्रमांक काय आहे, व्हीचा क्रमांक आहे 22, 22 गुणिले 2 44, 44 वजा 1 43. म्हणजे या ठिकाणी व्हीसाठी 43 येणार आहे. मग तसं आहे का ऑप्शनमध्ये 29 आणि 43 आहे का, तर यस इथे आहे 29 आणि 43. 1 नंबरचं उत्तर आपलं बरोबर येतं आहे. या ठिकाणी तुम्हाला ते IJKL M पर्यंत बाबा 13 वर्ण आहेत. त्याच्यानंतर पुन्हा मग 13 दुनी 26. ती जर वर्णमालिका व्यवस्थित माहीत असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत लवकर पोहोचू शकतात. उत्तर म्हणजे तुमच्या डोक्यामध्येच लॉजिक जे आहे ते फास्ट डेव्हलप होत जाईल. आता पुढे जर बघितलं तुम्ही जर 420 886 बरोबर बोलून असेल तर 840 260चा कोड काय. इंटरेस्टिंग मुद्दा आहे, इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आता तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित बाबा 420 886साठी बलून वापरलेला आहे, बरोबर, बलून वापरलेला आहे. तर या 840 260साठी काय वापरायचं असा हा प्रश्न आहे. मग इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या थोडंसं लॉजिकली जर तुम्ही या ठिकाणी गेलात तर इथे बघता तुम्ही 8साठी ओ वापरला आहे, 8साठी ओ वापरलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघताय 2साठी ए वापरलेला आहे, 4साठी बी वापरलेला आहे. आपण मग त्यानुसार जर रचना केली 840 260ची तर 8साठी तुम्ही बघताय तिथे ओ आहे, बरोबर. 4साठी तुम्ही बघताय तिकडे बी आहे वापरलेला, 4साठीचा बी. 0साठी एल वापरलेला आहे, 2साठी ए वापरलेला आहे, 6साठी एन वापरलेला आहे आणि पुन्हा त्या 0साठी एल वापरलेला आहे. OBL ANL OBL ANL आहे का, यस तुमच्याकडे ऑप्शनमध्ये आहे. उत्तर तुमचं आलेलं आहे. सोपा टाईप, एकदम सोपा, फक्त स्पीडमध्ये तुम्हाला उत्तर घ्यावं लागेल, काढावं लागेल. पुढे जातोय मी. जर 5 गुणिले 3 बरोबर 7, 6 गुणिले 7 बरोबर 29 आणि 8 गुणिले 13, 8 गुणिले 3 बरोबर 13 असेल तर 3 गुणिले 11 बरोबर किती. इथे तेच आहे, थोडंसं संबंध लक्षात आला पाहिजे. टाईप तेच म्हणजे जुन्या टाईपलाच थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतलंय, पण कशा पद्धतीची रचना, कारण की याचा सराव जेवढा जास्त असेल तुमचा तेवढं तुम्हाला उत्तर चांगलं जमेल. मग आपल्याला संबंध थोडासा काढायचा आहे बाबा. 5 गुणिले 3चं 7 येतं आहे म्हणजे नेमकं काय होतं आहे. 5 गुणिले 3 ओरिजिनल काय येतं, 5 त्रिक 15 येतं आहे. मग 15 आणि 7चा काय संबंध आहे. मग आता 15 आणि 7चा संबंध काय आहे, दोघांची संख्या आहे, त्याचा गुणाकार आपण केला. मग या 15मधून आपल्याला 15ची जर निमपट आपण केली तर तिथं 7.5 होते. मग 15मधून या दोन्ही संख्यांचा गुणाकार आपण बेरीज आपण वजा करू शकतो का, गुणाकारातून बेरीज वजा करणे असाही टाईप असतो. मग 5 आणि 3 8, 15मधून 8 वजा केले तर किती येत आहेत, 7 येत आहेत. उत्तर म्हणजे इथे 7 दिसतंय. मग इथे 6 आणि 7 बाबतीत तो पॅटर्न लागू होतोय का. 6 गुणिले 7 या ठिकाणी 29 म्हटलेलं आहे. मग 7 सकम 42 आपण बघतोय बाबा, गुणाकार झाला 42. मग 6 आणि 7ची बेरीज काय आहे, साईन दोन्ही 12 ते बेरीज 13. मग 42 वजा 13 जर बघितलं तुम्ही तर काय येत आहे, 29 येत आहे. यस म्हणजे त्या ठिकाणी जमतंय. गुणाकार करा, त्याच्यातून बेरीज वजा करा त्या दोन संख्यांची. म्हणजे इथे तुम्ही तिसरं बघितलंय तुम्ही 8 गुणिले 3 बरोबर 13, 8 त्रिक 24, 8 अधिक 3 11, 24 वजा 11. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमचं उत्तर येतं आहे 13. मग असंच तुम्हाला जायचं आहे 3 गुणिले 11, 3 गुणिले 11, 11 त्रिक 33,
11 3 14, 33 वजा 14. तुमच्या समोर उत्तर येते का? 33 वजा 14 जर बघितलं तुम्ही 18 19 33 44, 33 वजा 14 जर बघितलं तर 19 हा ऑप्शन तुमच्या समोर आहे आणि मला वाटतं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताय. मित्रांनो, या सगळ्या PDF तुम्हाला आपल्या STI RCP ॲप्लिकेशनवर भेटेल. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यावर तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचं स्वतंत्र कोर्स आहे, त्याची टेस्ट सिरीज आहेत. इतर पोस्टमन MTS MPSC पोलीस भरती सरळ सेवा सगळ्यांच्या कोर्समध्ये या PDF हे सगळे लेक्चर्स तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर भेटेल. लिंक खाली दिली आहे, डाउनलोड करा. बरेचसं फ्री मटेरियल सुद्धा त्या ठिकाणी आहे, ते बघा आधी आणि नंतर त्या ठिकाणी आपल्या ॲप्लिकेशनला तुम्हाला सबस्क्राईब करता येईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.